व्हॉइस ऑफ नवी मुंबई बोलत होतो, परंतु आज व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कधी बनून गेला असं व्यक्तिमत्व आज आपल्या या मंचावरती उपस्थित आहे, ते म्हणजे किरणजी मस्कर साहेब. अप्रतिम तुमचं जे बोलण्याचं आणि जे विवरण करण्याची जी पद्धत आहे, मॅच सुरू करायची आहे ती वाखडण्याजोगी आहे आणि प्रत्येकाला हवा असं हा आवाज ऐकावा आणि प्रत्येकाचं जे खेळाचं तंत्र आहे ते निश्चितच ते सांगत असतात. पहिला चेंडू अवांतर आणि धावेला सुरुवात झालेली आहे. तर असं हे एक दिग्गज व्यक्तिमत्व आज या होळीच्या निमित्तानं आपल्या या स्पर्धेला म्हणजे गुलमोहर चषक या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यामुळं आयोजकांचं खूप सारं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा मी आणखीन एक आदर्श या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. हा पण एक पाटण तालुक्याचा एक आदर्श म्हणून नवीन समालोचक म्हणून आपल्याला भेटतोय आणि आपल्याला त्याचा सुमधुर आवाज आणि त्याचं विवरण पण आपल्याला ऐकायला मिळते. आदर्श प्लीज. येस सर, थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक नाही आहेत. P1चं षटक आहे. बॉल अगदी निघून जातोय. 4 धावा मिळतील या फटक्यावरती. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. मिळतील धावा 4. आलाय चौकार आणि चौकार अशा मदतीने आपण पाहायला गेलं तर 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अगदी महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. गलमेवाडी विपक्ष माटेकरवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला आपण अनुभवतोय. अगदी गोलंदाज पाहायला गेलं तर श्रीधर खूप चांगली गोलंदाजी. संपत आणि स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. अगदी हा बॉल सोडून दिलाय. अगदी पंच आमच्यापर्यंत सांगतायत हा चांगला बॉल आहे. अगदी डॉट बॉल येतोय. सातत्याने डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी मोठा फटका आल्यानंतर यावेळी चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. गोलंदाज श्रीधरच्या माध्यमातून अगदी डॉट बॉल येतोय. ओव्हर द विकेट करून पुन्हा एकदा आपण पाहतोय राईट आर्म आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे सरसावत असताना केलेला फटका. हा देखील चेंडू अगदी निघून जातोय. 4 धावांसाठी मोठा फटका सजवला जातोय. स्वप्नीलच्या बॅटमधून मात्र आक्रमण सजवलं गेलंय आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाईल तब्बल 9 या आकड्यावरती. अगदी वेगाने धावसंख्या पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला जातोय P1च्या षटकामध्ये. यस 10 या आकड्यावरती धावफलक आहे. श्रीधर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा. अगदी P1चं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी. हो यावेळी पहा अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात आहेत. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. यावेळी देखील डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 2 मोठे फटके जरूर स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र 10 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. गुलमोहर चषक 2025 6 थरार. अगदी यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचं कनेक्शन चांगलं जमलेलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू येईल आणि अगदी पाहायला गेले तर ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या अखेरीनंतर मात्र संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे फटके आणि तदनंतर मात्र कुठेतरी रोखण्यास यश प्राप्त केलं. श्रीधरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. अगदी P1चं षटक खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. 10 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. अंकुश आलेत. मागील मॅच मध्ये देखील अंकुशच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज आहेत. ओहो हो खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी बॅटर कुठेतरी थोडासा तिथे अडथळा निर्माण झाला. एक धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होते आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने अगदी धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहतोय. आज आमचे पंच ऑफिशियल अंपायर्स देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. ओमसाई MTC यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कव्हर केली जाते. हो यावेळी देखील लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फटका अगदी दमदार पाहायला मिळते. फटक्यामध्ये ताकद आहे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय अगदी सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र अंकुश कुठेतरी पहिला बॉल सिंगल आली होती आणि तदनंतर मात्र त्यांच्या गोलंदाजीवरती मात्र आक्रमण जडवलं गेलंय. फलंदाज अगदी आता स्वप्नील सेट ऑन फायर असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक मोठा फटका दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. आणखीन एक दमदार शानदार चौकार आणि या चौकाराने अगदी पाहायला गेलं तर स्वप्नील एक बहारदार खेळी करताना पाहायला मिळत आहेत. 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 21 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी ही बॅटिंग महत्त्वपूर्ण राहिली. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला खेळ. अगदी पंच देखील आमचा पुरेपूरपणे डिसिजन अचूक देण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पंचांची हीच कामगिरी आज ऑफिशियल अंपायर्स आज आमच्या समेत जोडले गेलेत. हेच प्रत्येक डिसिजन अगदी महत्त्वपूर्ण निर्णय दिला जातोय पंचांच्या माध्यमातून.
येस पंचांचा इशारा अगदी षटकाराला हा 6 धावा आहे तसं आमच्यापर्यंत कळवलं जात आहे आणि या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचती आहे तब्बल 23 या आकड्यावरती 23 रन्स अगदी स्वप्नील आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत आणि याच प्रकारची बॅटिंग खरं तर गरजेची आहे. उमसाई गलमेवा यस माटेकरवाडी या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना यावेळी पहा फर्निचर बरखास्त दांडी गुल केली आहे काठी काढली आहे फलंदाजाला मात्र परतीचा इशारा दिलाय चले जाओ टाटा बाय बाय विकेटचं होईल पतन फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय. अगदी गलमेवाडी टीमचा महत्वाचा खेळाडू ज्या खेळाडूकडे नजरा होत्या स्वप्नील जे संकट अगदी मैदानामध्ये सातत्याने उभं होतं तेच संकट अगदी दूर करताना स्वप्नीलला मात्र परतीचा इशारा दिला गेलाय. चांगली खेळी राहिली अगदी बॅटिंग करत असताना तब्बल टोटल वैयक्तिक 21 या आकड्यावरती खेळत होता आणि तदनंतर मात्र विकेट प्राप्त केली. अंकुश देखील कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी दोन मोठे फटके बॅक टू बॅक पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र अप्रतिम चेंडू अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं तोच चेंडू हाताला गेला आणि तिथे विकेट देखील प्राप्त केली गेली. न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये निलेश आलेत इनॅट नंबर 3 वरती. आता जबाबदारी घ्यावी लागेल त्यांच्या माध्यमातून देखील चांगला खेळ केला जाईल का अगदी खेळ करावा लागेल. धावसंख्या पाहायला गेलं तर 23 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे सोडून दिलाय यावेळी पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. हा व्हाईट बॉल आहे एक्स्ट्राज मध्ये धाव आता ऍड होईल आणि एक धाव अगदी महत्वपूर्ण पाहायला मिळते 24 धावा धावफलकावरती कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ओहो हो यावेळी पुन्हा एकदा दांडी गुल फलंदाज बाद विकेटचं पतन आणखीन एक धक्का दिला जातोय. अगदी कोणताही बॉल न खेळता निलेश अगदी मोठी शिकार बनतायत फलंदाज बाद होत आहेत विकेटचं होईल पतन माघारी जाण्याचा इशारा दिला जातोय. अगदी अंकुश यांच्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या पाहायला गेलं तर 24 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे. आता स्वप्नीलची विकेट गेल्यानंतर मात्र कुठेतरी आक्रमण होत नाहीये मोठे फटके कुठेतरी स्थिरावले जात आहेत. आता आक्रमण करावं लागेल जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश सज्ज होत आहेत. या खेळाकडे देखील क्षमता आहे संघासाठी मात्र सातत्याने खेळ करताना पाहायला मिळालेले आहेत. योगेश देखील दुर्गेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस थोडस स्पीडअप घ्या प्लीज विनंती आहे आयोजकांचा सातत्याने आमच्यापर्यंत कॉल येतोय स्पीडअप घ्या. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे अंकुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी येणारा अंतिम बॉल असेल या षटकातील. न्यू बॅटर आले दुर्गेश दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील. येणारा एक बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. अगदी 4 षटकांची मॅच आणि पहिली इनिंग आपण पाहतोय. यस ही मॅच 3 षटकांची आहे. ओके हो आले पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटची एज बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल आणि ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा अगदी 2 विकेट देखील गमावलेल्या आहेत. गलमेवाडी टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना अगदी स्वप्नील आणि निलेश मोठे विकेट पाहायला मिळाले. 2 षटकांच्या अखेरीस मात्र धावसंख्या 24 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे. आता येणारं अंतिम षटक महत्वपूर्ण षटक अगदी डेथ ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आक्रमण करावं लागेल. या मॅच मध्ये ऑन राहायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि अगदी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. अगदी जबाबदारीचं महत्वपूर्ण षटक घेऊन अक्षय आलेत. यस शेवटचं षटक हाणामारीचं षटक यस डेफिनेटली पहिला बॉल खेळताना पाहायला मिळतील. यावेळी पंचाकडे अगदी पाहायला गेलं तर हा डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आनंद वरेकर साहेब यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. यस यावेळी पाहायला गेलं तर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये पंच दर्शवत आहेत. एक धाव मिळेल. एकेरी दुहेरीने अगदी संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी एका धावेला महत्व दिले जात आहे. अगदी धावा येत आहेत. मोठे फटके अजूनही नाही आहेत. स्वप्नीलची विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारीचा खेळ होत नाहीये.
अक्षय निघालाय. पुन्हा एकदा पहा अगदी हलक्या हाताने केलेला फटका. अगदी क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. ती दुसरी धाव देखील यशस्वीरित्या प्राप्त केली गेली आहे. 2 धावा मिळत आहेत. एकेरी दुहेरीने पाहायला गेलं तर धावसंख्या पुढे सरसावत असताना 27 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय आणि हेच तर गरजेचं आहे. मोठे फटके येत नाहीयेत. एकेरी दुहेरीने धावा येत आहेत. संघाची धावसंख्या अगदी पुढे चालली आहे. यापुढे सोडून दिला. येस डेफिनेटली आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अक्षयच्या माध्यमातून. यावेळी व्हाईट बॉल आलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळी पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक धाव मात्र आता धावफलकावरती ऍड केली जाईल. अगदी मोठे फटके येत नाहीयेत परंतु धावा अगदी धावफलकावरती सुरू आहेत. 29 धावा पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट करून पुन्हा एकदा यावेळी लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. ऑन साइडला अगदी फेकून दिला जातोय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका. फलंदाज आपल्याला पाहायला गेलं तर संपत यांच्या बॅटमधून आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र धावांची गरज होती तिथे मात्र संपत उभे राहिलेत आणि ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला गेलं तर संपत यांच्या बॅटमधून आलेला हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी धावांची गरज आहे. डेफिनेटली 35 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. अक्षयवरती आक्रमण जडवलं गेलंय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी देखील फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. या सर्व गोष्टींचा परफेक्ट मिलाव. बॉल चालला अगदी सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. एक मोठा फटका आल्यानंतर अगदी आत्मविश्वास लेवल वाढली आणि तदनंतर मात्र संपत आणखीन एक मोठा फटका खेळत असताना बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. येणारा या इनिंग मधील अंतिम बॉल अक्षय निघालाय. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल होता. मिडॉनवर अगदी समोरच्या दिशेने चाललाय. थोडासा नैसर्गिक अडथळा. अगदी रनआउटची संधी देखील उपलब्ध आहे. यस अगदी पंचांकडे नजर आता वळवावी लागेल. इथे फलंदाज बाद आहेत आमच्यापर्यंत कळवलं गेले. आता इथे एकच धाव मिळेल आणि या एका धावेने मात्र संघाची धाव संख्या पाहायला गेले तर धाव फलक जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड आणि टार्गेट असेल 43 धावांचं. अगदी चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलं गेलंय टीम घलमेवाडी टीमच्या माध्यमातून माटेकरवाडी संघासाठी. अगदी 3 षटकांची मॅच आपण अनुभवतोय. चला टॉसकडे आपण वळूयात. पुढील मॅच महत्वपूर्ण लढत सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी विपक्ष प्रवीण स्मृती बामनवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतोय आपण टॉस का बॉस मध्ये लगेचच या. आपण टॉस घेणार आहोत. टॉस का बॉस मध्ये तुमच्या समवेत आमचे गुरुवर्य किरण मस्कर सर जोडले जातील. या दोन्ही कॅप्टन्स या टॉस करूयात. भैरवनाथ तामजाई आणि त्याचबरोबर के स्टार कळंत्रेवाडी म्हणजे राज कळंत्रे बरोबर त्याची टीम खेळताना दिसेल. वेलकम. ओके भैरवनाथ टीम मधून राज खेळतो. सूरज दादा या तुमच्या शुभ हस्ते टॉस करूया. सूरज दादा चला. भैरवनाथ तामजाई 11 आणि त्याच्यासोबत मॅच होईल अर्थातच के स्टार कळंत्रेवाडी. येस के स्टार या कॅप्टन के स्टार. बापरे सगळ्यांच्या खांद्याला बॅटी आहेत. सगळ्यांच्या आली स्क्वॉड. सोमवार ते शुक्रवार खांद्याला आमची बॅग असते. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी बॅट असते. येस के स्टार कळंत्रेवाडी या.
कुठे केशरा कळंत्रेवाडी या कॅप्टन सागर चला सिद्धनाथ आणि प्रवीण स्फूर्ती सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी आणि प्रवीण स्फूर्ती यांची मॅच होईल तर या व्यासपीठावरती टॉस करूयात. थँक्यू. आदर्श सूर्यवंशी याच्या वाणीतून पहिल्या इनिंगचा खेळ ऐकला, राहिलेली कहाणी त्याच्या वाणीतून ऐकूयात. थँक्यू. येस धन्यवाद. वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी पाहायला गेलं तर 43 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीर जोडी विकी आणि रवी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दुर्गेश पहिला बॉल. अगदी पहिला बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतो मिड विकेट वरती. अगदी क्षेत्ररक्षक तैनात होते. एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन केलं गेलंय. अगदी एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने मात्र एक या आकड्यावरती अगदी धावफलकाची सुरुवात. थेंबे थेंबे तळे साचे एक धाव. अगदी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 17 बॉल असणार आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. गोलंदाज आपण पाहतोय दुर्गेशला अगदी जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज केले गेले. P1चं षटक महत्वपूर्ण षटक. पुढचा बॉल गोलंदाज निघाले. स्ट्रायकिंग एंड बॅटर रवी. हो चांगला चेंडू परंतु दिशा खराब आहे. पण दर्शवतायत हा व्हाईट बॉल. आता एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला होता. सिंगल आली. अगदी लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. विकी आणि रवी या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यानचा फलंदाजीचा अगदी घमासान. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. अगदी दिशा दिली आहे बॉलला. कोणती धाव मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण. अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू आपण पाहतोय. उर्वरित 2 खेळाडूंचा विचार केला. अगदी लॉंग ऑफ अगदी लॉंग ऑन दोन्ही क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अगदी P1च्या षटकामध्ये चुकी होतीये. फ्री हिटचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. आता फ्री हिटचा पुरेपूरपणे फायदा घेतला जाईल का? अगदी सज्ज आहेत फलंदाज रवी. ऑन स्ट्राइक अगदी स्वतः करणार आहेत आणि सातत्याने मात्र कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. तर त्या प्रकारचा खेळ देखील तुम्हाला करावा लागेल. दुर्गेश निघालेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मिडॉनवर अगदी गॅप शोधून काढलाय. फटका चांगला आहे. एसके पोहोचतायत बॉल पर्यंत. दरम्यान एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. मोठे फटके येत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. अगदी नो बॉल आला होता कुठेतरी थोडासा खराब चेंडू आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतीये आणि याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज दुर्गेश अगदी P1चं षटक आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एक धावेला महत्व आहे. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचं कनेक्शन नाहीये. अगदी पंचांकडे आता पाहावं लागेल. चांगला चेंडू. अगदी गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र गोलंदाजी करत असताना आलेला डॉट बॉल आणि सातत्याने डॉट बॉलची सांगता जशी जशी येईल तशी मात्र मॅचचं समीकरण अगदी बदलताना पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण अनुभवतोय. यावेळी देखील चांगला चेंडू अगदी रनरमध्ये होता. टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी दुर्गेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालेत. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. यस 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळी देखील फटका चांगला पाहायला मिळतो. अगदी कवच क्षेत्ररक्षक आहेत. अगदी चुकी करतायत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावतली जाईल. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावरती. करूया टॉस. प्रवीण स्फूर्ती बामणवाडी विपक्ष. आपण पाहिलं तर सिद्धनाथ फायटर मोरेवाडी या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. कॉल कोण मागताय? येस प्रवीण स्फूर्ती. छापा कॉल आहे त्यांचा आणि हा छापाच आलेला आहे. टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय. प्रथम गोलंदाजी करू आम्ही. आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील. आयोजनाचं बोलाल तर त्यांनी खूप मेहनत घेतली याच्यामध्ये आयोजनासाठी आणि भरपूर त्यांना 2-3 वेळा त्यांनी डेट घेतलेलं पण त्यांना भेटले नाहीत.
भरपूर त्यांनी प्रयत्न केले आयोजनासाठी मैदानासाठी. त्यांना आता यश मिळालेलं आहे. आयोजन खूप उत्कृष्ट आहे आणि आज त्यांना आयोजनाबद्दल मी बोलेन की त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन माझ्याकडून. खूप छान बोललास, थँक्यू सो मच. दोन्ही टीम तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही कारण की मॅच चालू आहे आणि त्यामध्ये आदर्श सूर्यवंशी यांची या खऱ्या अर्थानं समालोचन चालू आहे. ऐकूयात आदर्शच्या आवाजामध्ये पुन्हा एकदा मॅचचं संपूर्ण हालतं बोलतं खेळतं चित्र. थँक्यू. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. दुसरं षटक संपत आलेत. महत्वपूर्ण षटक असेल. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी क्षेत्ररक्षक आहेत योगी बॉल पर्यंत पोहोचतायत. अगदी चुकी होतीये. अगदी बघता बघता अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरीने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा आपण पाहतोय 10 धावा. संपत आहेत पहा. अगदी दुसरं षटक आता असताना गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिला बॉल 2 धावा आलेल्या आहेत. अगदी 43 धावांचा पाठलाग करायचा आहे माटेकरवाडी टीमला. यावेळी देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत अगदी चांगले क्षेत्ररक्षण. अगदी पाहायला गेलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल होत आहेत. बॉल अगदी निघून जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झालेली ही चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या चौकाराच्या मदतीने मात्र 14 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. जिथे धावांची गरज आहे तिथे मात्र फलंदाज रवी यांच्या माध्यमातून धावा येताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळी पहा अगदी शॉर्ट ऑन पोल. इट्स अ पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. येतोय 6 धावांसाठी. रवी यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने मात्र अगदी एक अप्रतिम खेळ करत असताना फलंदाज रवी पाहायला गेलं तर चौकार आला आणि चौकाराच्या नंतर मात्र कॉन्फिडन्स वाढला गेला आणि षटकार देखील यावेळी प्रॉपर पाहायला मिळतोय. गोलंदाज संपत याच्यावरती मात्र हवाई हल्ले चढवले जात आहेत. 6 ने धावफलक 20 या आकड्यावरती लगावला जातोय. अगदी जे टार्गेट सेट केले गेले 43 धावांचं हे लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रवी मात्र एक वेगळा इन्फॉर्म बॅटर पाहायला मिळत आहेत. आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा. कोणतीही धाव मिळणार नाहीये. येईल डॉट बॉल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अजय यादव साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. 4 बॉलचा खेळ झालाय. पाठीमागे ठेवलेला बॉल होता. बॅटचं बॉलचं कनेक्शन होत नाहीये. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल येतोय. डॉट डिलिव्हरी सातत्याने महत्वपूर्ण राहील आणि संपत तेच करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळी डॉट बॉल आलाय. येणारा अंतिम बॉल असेल या षटकातील. आता एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये निश्चितच रंगत निर्माण होऊ शकते. रवी अगदी आक्रमण करताना पाहायला मिळतात. यावेळी देखील मोठा फटका केलाय. फटका हवेमध्ये. दुर्गेश बॉलच्या खाली. चुकी करणार नाहीये. कॅचचा कॉल. परफेक्ट कॅच तिथे पाहायला मिळते. मोठा धक्का टीम माटेकरवाडी संघाला बसतोय. जिथे फलंदाज रवी यांच्या बॅटमधून धावसंख्या येत होती वेगाने. आता मात्र ती धावसंख्या स्थिरावली जाईल. विकेटचं होईल पतन. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस संघाची धावसंख्या पाहायला गेले तर 20 या आकड्यावरती. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. 4 मोठे फटके. अगदी मॅच बनवू शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 6 बॉल 23. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. श्रीधर सज्ज झालेत. 6 बॉल 23 चं समीकरण आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अंतिम षटक. निलेश सज्ज होत आहेत. अगदी क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. येणारे 6 बॉल मॅचचा रिझल्ट देऊन जातील. 6 बॉल 23 चं समीकरण. अगदी या धावा बनवाव्या लागतील. अगदी फक्त 6 बॉलचा काही शिल्लक आहेत. 23 धावा. लेफ्ट हँड बॅटर विकी. आक्रमण केले गेले. फटका चांगला आहे. फटक्यामधून आवाज तर दमदार आलाय. बॉल निघून जातोय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होते चुकी. मिळतील धावा 4. चौकार येतोय. अगदी मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल की काय. एक मोठा फटका जरूर आलाय. आता समीकरण बदलेल. प्रत्येक बॉल वरती येणारे 5 बॉल 19 धावा. 3 मोठे फटके ठोकावे लागतील. लेफ्ट हँडेड बॅटर क्षमता आहे. हो यावेळी पहा अगदी खाली राहिलेला बॉल होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू यावेळी देखील पाहायला मिळतोय. याचं बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल.
येणारे 4 बॉल 18 धावा, 3 मोठे फटके खेळावे लागतील. श्रीधर आपण पाहतोय, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. चांगले चांगले मॅचेस देखील या खेळाडूने बनवलेले आहेत. श्रीधर 4 बॉल 18 ची गरज. गोलंदाज निलेश, एक चेंडू महत्वपूर्ण हाताळावा लागेल. मॅच मध्ये ऑन राहायचं असेल तर अगदी क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. 4 बॉल 18. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. निलेश उर्ध विकेट करून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज, बॉल हवेमध्ये, अगदी पाठीमागच्या दिशेने जातोय. पंच दर्शवतायत घोषांकित चित्र आहे. अगदी मॅच अजूनही ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव मिळतीये. एकने मात्र संघाची धाव संख्या 26. येणारे 3 बॉल बनवायचे आहेत 17. अगदी 17 किसको होगा इस मैच में खतरा. आता येणारे 3 बॉल सांगून जातील. माटेकरवाडी विपक्ष गलमेवाडी मॅच आपण अनुभवतोय. हापटाकर बॉल, दिशा खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्राज मध्ये ऍड होईल. मॅच ऑन आहे अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने. अगदी आजच्या दिवसभरामध्ये सुरुवातीची मॅच हाय व्होल्टेज आपण पाहिली आहे. ही मॅच तशी बनेल की काय? पुन्हा एकदा दिशा खराब. यस, पहिल्या मॅच मध्ये देखील यावेळी वाईट येतोय. किरण सरांनी देखील उल्लेख केला होता, वाईट मॅच कधी पलटेल सांगता येत नाहीये. यस, वाईटने मॅच बनली होती मागील मॅच. आता ही मॅच थोडीशी कठीण आहे, परंतु येणारे 3 बॉल 15चं समीकरण. आक्रमण केलंय यावेळी. फटका दमदार आहे. फटक्यामध्ये ताकद, टायमिंग जमलं गेलाय. बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला षटकार. फलंदाज श्रीधर. आक्रमण चढवलं गेलंय. फायरिंग अटॅक केला जातोय. आता येणारे 2 बॉल. मॅचचं समीकरण बदललं गेलंय. मॅच मध्ये दोन्ही संघ ऑन आहेत. कोण जिंकेल? एका बाजूला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या बाजूला हरण्याची भीती. माटेकरवाडी विपक्ष गलमेवाडी हा सामना आपण अनुभवतोय. 2 बॉल बनवायचे आहेत. धावा 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. एक चेंडू महत्वपूर्ण हाताळावा लागेल. चर्चा केली होती गोलंदाज निलेशला, परंतु कुठेतरी अपयश येताना पाहायला मिळते. 2 बॉल 9 धावा. श्रीधरकडे क्षमता आहे. एखादा मोठा फटका येतोय तर मॅच काटेकी टक्कर बनवू शकते. 2 बॉल 9. हा बॉल आणखीन एक ताकदीचा वापर. टायमिंग अगदी मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिले ऑन साइडला. येतोय षटकार. मॅच ऑन आहे. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे श्रीधरने. येणारा 1 बॉल शिल्लक आहे. मॅच बनली आहे. येणारा 1 बॉल 3 धावांची गरज. पहिल्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण आपण पाहिलं होतं. 1 बॉल 3 धावांची गरज असताना झालेली गोलंदाजाच्या माध्यमातून चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आता गोलंदाज साध्य करावं लागेल. येणारा 1 बॉल निलेश वरती जबाबदारी असेल. 1 बॉल 3 धावा. अगदी दोन्ही खेळाडूंवरती आता प्रेशर असेल. स्ट्राईक वरती श्रीधर. अगदी सातत्याने 1 बॉल 6 धावांची मॅच बनताना पाहायला मिळते, परंतु अशाच मॅचेस कुठेतरी लटकताना पाहायला मिळतात. येणारा 1 बॉल 3 धावांची गरज. निलेश आहेत अगेन्स्ट आता श्रीधर. 2 धमाके ठोकलेत. आता हा बॉल महत्वपूर्ण असेल. 1 बॉल 3 धावांची गरज. माटेकरवाडी विपक्ष गलमेवाडी. अगदी काय मॅच चालू झाली. एकदम सुरुवात हाय व्होल्टेज पाहायला मिळाली होती आणि त्याच प्रकारचा मुकाबला. 1 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज निघालेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता पंचाकडे दाद. यावेळी डॉट बॉल येतोय आणि मॅच विजयी संघ ठरला जातोय. अर्थातच टीम आपण पाहायला गेलं तर ओमसाई गलमेवाडी या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 मोठे फटके जरूर आले. मॅचचं वातावरण अगदी टाईट केलं. यस, पंचांचा रिव्ह्यू येतोय. मॅच अजूनही ऑन असणार आहे. आता पंच देखील चेक करतील डिसिजन आमच्या स्क्रीनवरती. यस, क्रुशियल मॅच आहे त्यामुळे पंचांचा डिसिजन अगदी पेंडिंग आहे. यस, डेफिनेटली गुणांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमचे पंच देखील घेत आहेत. आता स्क्रीनवरती देखील पाहिलं जाईल. आता धगधग असेल दोन्ही टीमच्या मनामध्ये.
येस, हा डॉट बॉल येतोय आणि इथे विजयी संघ ठरला गेलाय टीम ओम साई गलमेवाडी. हार्दिक अभिनंदन असेल टीम ओम साई गलमेवाडी. हाडलक बाडलक मानावं लागेल. खूप चांगला प्रयत्न राहिला टीम माटेकरवाडी संघाचा बॅटिंग करत असताना दमदार खेळ, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणी अखेरीस मात्र कुठेतरी ताकद कमी पडली गेली आणि विजयी संघ ठरला जातोय टीम गलमेवाडी. अभिनंदन टीम गलमेवाडी. आणि नेक्स्ट मॅच लगेचच आपल्या भेटीला येते. प्रवीण स्मृती बामणवाडी विपक्ष भैरवनाथ येस सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला आणि या मॅचची संपूर्ण कहाणी रंगवण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा किरण सरांकडे. आणि आताच झालेल्या मॅचचा